नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी. मागील 24 तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे ओढे, नाले व भीमा नदीला आलेल्या पुराने खेड तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. पाईट परिसरात भामा आसखेड धरणाच्या कडेला मुसळधार पावसात मासेमारी करताना वीज पडून एकाचा मृत्यू झाला. अनेक गावात अतिवृष्टीने दाणादाण उडाली आहे. तालुक्यात सर्व गावे, वाड्या, वस्त्या, मुख्य रस्ते जलमय झाले असून काही रस्त्यांवर नदीसदृश स्थिती निर्माण झाली आहे. खेड तालुक्यातील भोरगिरी परिसरात झालेल्या जोरदार मान्सूनपूर्व पावसामुळे भीमा नदीला मोठा पूर आला असून परिणामी पाभे गावातील पूल कम बंधारा पाण्याखाली गेला. या पाण्याचा फुगवटा गावात शिरल्याने पाभे गावाचा बाहेरील संपर्क पूर्णपणे तुटलाय. रात्रभर व सोमवारी दिवसभर पाऊस पडत असल्याने पूल वजा बंधारे पाण्याखाली गेले आहेत. चाकणमध्ये महामार्गावर गुडघाभर पाणी साचले असून वाहतूक ठप्प झाली आहे. चाकण लगतच्या महाळुंगे व अन्य सर्वच गावांमध्ये सखल भागात गुडघाभर पाणी साचले असून त्यात अनेक वाहने अडकल्याचे स्थानिकांनी कळवले आहे. भोसे ते काळूस पूल पाण्याखाली गेल्याने या भागातून होणारा संपर्क तुटलाय. तालुक्यात अनेक घरांमध्ये गुडघाभर पाणी साचले आहे. प्रशासनाकडून गावागावात जाणून माहिती घेतली जात आहे. स्वतः तहसीलदार ठिकठिकाणी फिरून याबाबतची माहिती घेत आहेत. नागरिकांना रस्त्यावरून वाहने चालविताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. महामार्ग व मुख्य रस्त्यांवर पाण्याचा पूर आलाय. खेड तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी जोरदार ढगफुटीसारखा पाऊस पडलाय. सातत्याने कोसळणाऱ्या जोरदार पावसामुळे तालुक्यातील सर्व गावातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. चाकण व राजगुरुनगर भागात महामार्ग आणि रस्त्यावरून पाण्याचा प्रवाह सुरू असल्यामुळे वाहनांची व नागरिकांची हालचाल ठप्प झाली आहे. अवकाळी पावसामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. उन्हाळी बाजारी कांदा आणि इतर नगदी पिके पूर्णपणे पाण्याखाली गेल्याने शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. खेड तालुक्यातील भोरगिरी परिसरात सुमारे 200 मिलीमीटर पाऊस झालाय. कळमोडी धरण, चासकमांड धरण, भामा आसखेड धरण परिसरात सरासरी 50 ते 70 मिलीमीटर इतका जोरदार पाऊस नोंदवण्यात आलाय. या आपत्तीतून तातडीने मदत कार्य हाती घेण्याची गरज आहे. प्रशासनाने बाधित गावांना तात्काळ मदत पुरवावी अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे. मे महिन्यामध्ये प्रथमच एवढा जोरदार पाऊस खेड तालुक्यामध्ये झालाय. अनेक जाणकार व्यक्तींच्या सांगण्यानुसार यापूर्वी अशा पद्धतीचा पाऊस मे महिन्यात कधीही तालुक्यात पडलेला नव्हता. यावर्षी मान्सूनपूर्व पावसाने दाणादाण उडवली आहे. मान्सून आता दाखल झाला असून सुरुवातीच्याच पावसाने अनेकांच्या शेतजमिनी पाण्यात गेल्या आहेत. मान्सून अशाच पद्धतीने कोसळत राहिला तर शेतामध्ये वापसा होणार नाही व खरीप हंगामाच्या पेरण्या यामुळे खोळंबल्या असून शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. प्रशासनाने नागरिकांना अत्यावश्यक कारणाशिवाय घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. नाल्यांपासून दूर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. हवामान विभागाने पावसाचा जोर कायम राहण्याचा इशारा दिलाय. पोलीस व आपत्ती व्यवस्थापन पथके परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. भोरगिरी व भिवेगाव भागात कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांमुळे पाण्याचा साठा वाढला असून या परिसरातील काही घरे पाण्याखाली गेल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान पाऊस थांबत नसल्याने पूरस्थितीचे सावट निर्माण झाले आहे. भीमाशंकर परिसरात रात्रभर पावसाची संततधार सुरू होती. खेड तालुक्यातील पाभे गावाचा संपर्क तुटलाय. तालुक्यातील पश्चिम भागात अनेक घरांमध्ये पाणी शिरले आहे. मान्सूनपूर्व पाऊस कमी वेळात मुसळधार होत असल्याने बंधारे ओव्हरफ्लो झाले आहेत. बंधाऱ्याच्या भिंतीवर दबाव वाढताना दिसत आहे. त्यामुळे अनेक गावातील ग्रामस्थ चिंताग्रस्त आहेत. काही ठिकाणी बंधाऱ्यावरून पाणी जात असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत. पावसाने पश्चिम भागातील थोपटवाडी, आसखेड, शेलू, कोरेगाव बुद्रुक, चांदूस, पिंपरी बुद्रुक, रोहकल, चाकण, काळूस, संगमवाडी या भागात कोल्हापूर पद्धतीचे बंधाऱ्यासह छोटे बंधारेही पूर्ण क्षमतेने भरत आले आहेत. वाढलेले पाणी पुढे वाहून जाण्यासाठी बंधाऱ्याचा अडथळा असल्याने हे पाणी बाजूच्या भागात शिरून मोठे नुकसान होत आहे. वेळेआधीच पावसाचा जोर वाढल्याने आषाढ श्रावण महिना सुरू झाल्यासारखा भास निर्माण झालाय. खेड तालुक्यात काढणीला आलेले उन्हाळी पीक वाया जात असल्याच्या असंख्य तक्रारी गावागावातून येत आहेत. यंदाची खरीप हंगाम संकटात सापडल्याचं स्पष्ट दिसत आहे. खेड तालुक्यातील पाईट रौंधळवाडी या ठिकाणी भामा आसखेड धरणाच्या कडेला मासेमारी करणाऱ्या युवकाच्या अंगावर वीज कोसळून जागीच मृत्यू झाला. पाईट येथे भामा आसखेड धरणाच्या कडेला रौंधळवाडी ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये मौजे वेताळ येथील संतोष गुलाब खंडवे या ठाकर आदिवासी समाजातील तरुणाच्या अंगावर मासेमारी करत असताना वीज कोसळून त्याचा जागीच मृत्यू झाला.
सदर युवकाचा मोबाईल व अंगावरची कपडे विजेमध्ये जळून खाक झाली. त्याचा शरीराचा डोक्यापासून तर पायापर्यंत उजवा भाग जळलेल्या अवस्थेत आढळून आला. सदर मुलाला मृत अवस्थेत त्याच्या मित्रांनी प्राथमिक आरोग्य केंद्र पाईट या ठिकाणी आणले असता त्याला पुढील कार्यवाहीसाठी चाकण ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी तात्काळ पाठवण्यात आले आहे. चाकणजवळ बिरदवडी फाटा येथील महिंद्रा कंपनीसमोर 5 ते 7 फूट पाणी इमारतींच्या परिसरात साचल्याने या भागातील इमारतीमध्ये 50 ते 60 लोक अडकले आहेत. त्यांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी आपदा मित्र आणि पोलिसांकडून प्रयत्न सुरू होते. दरम्यान याच रस्त्यावर पुढे वराळे ते भांबोली भागात रस्त्यावर खूप मोठ्या प्रमाणावर साचलेल्या पाण्यात अनेक मोटारी अडकून बंद पडल्याचे घटनास्थळी असलेल्या वाहन चालकांनी रात्री 7:30च्या सुमारास कळवले आहे. चाकण शिक्रापूर रस्त्यावर बहुळ जवळ रस्त्यावर आलेल्या पाण्याने वाहतूक खोळंबली आहे. कोरेगाव येथील पुलावरील संरक्षक भिंत जीर्ण होऊन पडली असल्याचे स्थानिकांनी कळवले आहे. आंबोलीमध्ये मार्तंड भाऊराव कोकणे यांची बंधाऱ्या शेजारील सर्व भातशेती बांधखासर पुराच्या पाण्याने वाहून गेले आहेत. त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. आंबोली येथे बंधाऱ्याच्या पलीकडे असलेल्या 15 ते 20 शेतकऱ्यांचा संपर्क तुटला आहे. आंबोली गावचे शेतकरी मार्तंड कोकणे यांची नुकसान भरपाई करून द्यावी आणि आम्ही ग्रामपंचायतीला सांगूनही त्यांनी पत्रे काढलेले नाही. त्यांचं नुकसान कोण करणार? नुकसान भरपाई कोण करणार? ग्रामपंचायतल्या सदस्य, सरपंच, उपसरपंच यांना सगळ्यांना सांगूनही त्यांनी याची केलेली नाही. खेड तालुक्यातील लादवड येथील पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. पश्चिम पट्ट्यातील नागरिकांना जाणे येण्यासाठी मोठी अडचण निर्माण झाली आहे. तसेच पुणे नाशिक महामार्गावर अनेक ठिकाणी महामार्ग पाण्याखाली गेल्याने वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झाला आहे. रोहकल पिंपरी खुर्द हा मार्ग पाण्याखाली गेल्याचे स्थानिकांनी कळवले आहे. मुसळधार पावसामुळे आळंदी घाटात एक मोटर उलटली. एक सैन्य दलातील जवान या मोटारीत होता. पावसामध्ये त्यांना मदत करण्यासाठी या भागात प्रवास करणाऱ्या नागरिकांनी धाव घेतली. खेड तालुका युवा सेनेचे सचिन पडबळ यांनी सांगितले की या ठिकाणी तत्काळ 2 क्रेनची व्यवस्था करून गाडी बाजूला काढण्यात आली. खेड तालुक्यातील महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात हुंडाबळी प्रकरणी पती व नणंदेवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. सासरी होणाऱ्या छळाला कंटाळून विवाहितेने टोकाचे पाऊल उचलले होते. रविवारी संबंधित विवाहितेच्या पतीला व नणंदेला महाळुंगे पोलिसांनी अटक केली आहे. पूजा गजानन निर्वळ वय 22 सध्या राहणार महाळुंगे तालुका खेड मूळ राहणार परभणी असे मृत्यू झालेल्या विवाहितेचे नाव आहे. तर तिचा पती गजानन मुंजाजी निर्वळ वय 27 वर्षे राहणार स्पाईन सिटी खराबवाडी तालुका खेड मूळ राहणार परभणी व नणंद राधा बाळासाहेब यादव वय 31 वर्षे सध्या राहणार खराबवाडी तालुका खेड मूळ राहणार परभणी या दोघांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. पूजाने सासरच्या अत्याचाराला कंटाळून लग्नाच्या 5 महिन्यातच टोकाचा निर्णय घेतला. पूजाचा मृत्यू झाला तेव्हा ती 3 महिन्यांची गरोदर होती. या प्रकरणात महाळुंगे पोलिसांनी गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली आहे. खेड तालुक्यात सोमवारी 26 मे 2025 रोजी झालेल्या मुसळधार पावसाचे अनेक व्हिडिओ, फोटो अनेक पत्रकार आणि पुणे लाईव्हच्या दर्शकांनी पाठवले आहेत. त्यातील काही दृश्य पाहूया. पायबेक गावाला जाण्याचा रस्ता बंद, दापेंड काढल्याने
हे काय आता लावून तुम्हाला येता येता लगेच फक्त सामना बधी रे का तू नदी बड़ी चल जाऊ तिकडे पायबेक गावाला जाण्याचा रस्ता बंद दापेनं काढल्याने त्याला मशीन तिकडनं लावायला लागेल पुढे आता त्या दगडी तिकडे हटवायच्या या ठिकाणी पावसामुळं आमच्या पिंपरी गावचा संपूर्ण संपर्क तुटलेला आहे. आता ही दुसरी वेळ आहे असं पाणी वाहून या ठिकाणी गेलेलं आहे. 2-2, 3-3 तास पाऊस या ठिकाणी पाणी वसरत नाही. हे कंत्राटदारांनी गेल्या महिन्याभरात पूर्ण केलं असतं, हे दिवस आलं नसतं. तरी आमची पिंपरी ग्रामस्थांची विनंती आहे या मोरीची दखल घेऊन वेळेत या ठिकाणी काम करून आमच्या गावाला रस्ता मोकळा करावा असे मी पिंपरी ग्रामस्थांच्या वतीनं जे काही कंत्राटदार असतील, संबंधित अधिकारी असतील त्यांना विनंती करतो. हे काय आलंय आमच्या आता तरकारी चालू आहे गावची आणि 2 दिवस झाले आमचं दूध व्यवसाय दवड्याला जाता येत नाही. आम्हाला पर्याय मार्ग एवढाच आहे आणि कॉन्ट्रॅक्टरला वारंवार फोन करून त्यांनी दुर्लक्ष केलेलं आहे. काम वेळेत व्हायला पाहिजे होतं. मध्ये महिनाभर काम बंद होतं आणि आता तरकारी विकायचे टेम्पो जात नाही. आम्हाला एवढंच पर्याय हां 3 तास झालं इथं पाणी असं वसरत नाही. आमची शाळेतली मुलं चाकणपट्ट्यातच थांबली आहेत, काही खेळला आहेत. आणि पहिले भरायचं नव्हतं बरं कसं बोलायचं बाबू. काय पाणी नाही, पाणी काय काय शेत. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.